अभी न पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है, अभी न पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है, अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है। ना हारे हैं, ना हारे हैं, ना हारेंगे, ये किसी और से नहीं, हमने खुद से वादा किया है, हमने खुद से वादा किया है। याच आत्मविश्वासासह आपल्या सर्वांचं आजच्या खास विशेष लाईव्ह सेशनमध्ये सहर्ष असे स्वागत करीत आहे। सामान्य ज्ञानामध्ये इतिहासामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कालखंड मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपण भारतावरील परकीय आक्रमणे पाहिले, त्यानंतर भारतातील सुलतानशाही पाहिली, सुलतानशाही कंप्लीट झाल्यानंतर आपण मोगल साम्राज्य पाहायला सुरुवात केली। मोगल साम्राज्यामध्ये पहिला मोगल सम्राट बाबर पाहिला, दुसरा मोगल सम्राट हुमायून पाहिला, मध्येच आलेलं सुरी घराणं शेरखान सुरीसह पाहिलं आणि आता आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा मोगल सम्राट पाहायचा आहे, ज्याच्यावर खूप जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जातात, ज्याचा कालखंडही मोठा आहे, ज्याच्या संदर्भात अनेक घटक महत्त्वाचे आहेत। असा कोण आहे तिसऱ्या क्रमांकाचा मोगल सम्राट? माहिती असायला पाहिजे, अर्थात तुम्हाला माहिती असणारच आहे, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहात आणि त्याच्यामुळे तुमचा अभ्यास असणारे मोगल सम्राट अकबर। खरं तर मोगल सम्राट अकबराचं बालपणीचं नाव जलालुद्दीन मोहम्मद अकबर असं म्हणतात। अशा या अकबराचा कालखंड किती आहे? अकबराचा कालखंड आहे 1556 ते 1605, म्हणजे 49 वर्ष, 49 वर्षाचा हा कालखंड आहे। आणि या कालखंडामध्ये काय महत्वाच्या घडामोडी झाल्या ते आपल्याला समजून घ्यायच्यात, ते आपल्याला शिकायच्यात। आणि की वाईट परिस्थितींना सामना केल्यानंतर आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती आली, संकट आले, अडचणी आले, तर त्या परिस्थिती तुम्हाला सक्षम बनवण्यासाठीच येत असतात। ती संकट, त्या अडचणी तुम्हाला क्षमतावान सक्षम बनवण्यासाठी येत असतात। त्या संकटांच्या पोटामध्ये संधी दडलेली असते। हा सकारात्मक विचार सुद्धा अकबराच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतो। खरं तर हे सर्व परकीय आक्रमक आहेत, ज्यांनी भारतावर अत्यंत अत्याचारी अमानुष अत्याचार करून सत्ता केलेली, प्रचंड शोषण केलेले। मात्र तरी या अत्याचारी शासकांमध्ये काही परकीय आक्रमक इतके अत्याचारी नव्हते, ते इतरांच्या तुलनेत कमी अत्याचारी होते। आणि अशा काही मृदू किंवा सहिष्णुतेचं काही प्रमाणात धोरण स्वीकारणाऱ्या सत्ताधीशांमध्ये एक अकबराचा क्रमांक लागतो। आणि त्याच्या बालपणीचा संघर्ष आणि या संघर्षामुळे त्याची क्षमता कशी वाढली आणि त्याच्या आयुष्याला त्याचा कसा फायदा झाला। खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती आली, संकट आले आणि त्यानं जर सामोरा गेला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलाच परिणाम साधला जातो। म्हणून तर कोणीतरी सांगितलेले, संकट में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। संकट में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है, सारा जहान होता है। चला अकबराचं चरित्र आपण पाहायला सुरुवात करूया। तिसरा मोगल सम्राट अकबर, जलालुद्दीन मोहम्मद अकबर असं पूर्ण नाव आहे, ज्याचा कालखंड 1556 ते 1605 असा आहे। बालपणीचं नाव काय आहे? बालपणीचं नाव आहे जलाल। पूर्ण नाव आता काय झालंय? जलालुद्दीन मोहम्मद अकबर। जलालुद्दीन मोहम्मद अकबर 49 वर्षापेक्षा जास्त कालखंड राज्य करणारा आणि म्हणून सर्वाधिक कालखंड राज्य करणारा मोगल सम्राट कोण? तर सर्वाधिक कालखंड राज्य करणारा मोगल सम्राट अकबर आहे। कसा? चला पाहायला सुरुवात करूया। अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत अकबरा संदर्भाच्या। वेळ वाचवण्यासाठी आपण सगळं टाईप करून घेतलंय आणि ते सगळं गोष्टी रूपाने ते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत आपण। पहिला महत्त्वाचा मुद्दा काय घटना दिसती तर 15 ऑक्टोबर 1542 रोजीचा जन्म। याच्या अगोदरची पार्श्वभूमी आठवा।
काय 1540 रोजी बिलग्रामच्या कनौजच्या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव झाला, शेरखान सुरी विजयी झाला आणि शेरखाननं हुमायूनचं राज्य ताब्यात घेतलं. मुघल साम्राज्य सुरी घराण्याचं झालं. आता हुमायून दरबदर भटकत होता पाकिस्तानात, अफगाणिस्तानात, अर्थात त्यावेळेसचं मुघल साम्राज्य शेरखान सुरीचं राज्य सोडून. शेरखान सुरीचे माणसं या हुमायूनला शोधत होते, त्याच्या मुलांना कुटुंबियांना शोधत होते की यांना एकदा ठार केलं की परत आपला धोका टळला. हुमायून भूमिगत राहून, लपून छपून राहून जीवन जगत होता. त्यातच आताच्या पाकिस्तानमध्ये अमरकोट या ठिकाणी राणा प्रसाद या व्यक्तीनं त्यांना राजाश्रय दिला होता आणि त्याच ठिकाणी 15 ऑक्टोबर 1542 रोजी हुमायून व हमीदा बानो यांच्या पोटी कुठं, अमरकोट आताच्या पाकिस्तानमध्ये अकबराचा जन्म झालेला आहे. तिसऱ्या मुघल सम्राटाचा जन्म झालेला आहे. खरं तर अकबराचा जन्म व्हायच्या अगोदर 6 महिने हुमायून पाकिस्तान सोडून इराणला मदतीसाठी गेलेला आणि अकबराचा जन्म झाल्यानंतर 1.5 वर्षानं हुमायून आणि अकबर म्हणजे बाप लेकाची भेट झालेली आहे. असं तो काळ होता, अत्यंत धकाधकीचा, अत्यंत धोक्याचा, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अकबराचा जन्म झालाय. त्यात अकबरावर अगदी लहानपणापासून आई हमीदा बानूचा प्रभाव आहे. मोठा झाला, सम्राट झाला, तरी त्याच्या निर्णयामध्ये आईच्या सल्ल्याचा मोठा वाटा आहे आणि म्हणून काही टीकाकार अकबराच्या शासनाला पेटीकोट शासन म्हणून सुद्धा टीका करायची. ओके, पहिली महत्वाची घटना पाहिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची महत्वाची घटना मी तुम्हाला सांगितलं की अकबर हे अकबराचं ठेवलेलं किंवा बालपणीचं नाव नाही, बालपणीचं नाव आहे जलाल. बालपणीचं नाव जलाल. आता सम्राटाला मुलाबरोबर राहता येत नव्हतं. सम्राटाची हुमायूनची सगळी धावपळ सुरू होती आणि म्हणून अकबराचं संरक्षण करण्यासाठी, अकबराचं पालकत्व म्हणून संरक्षण करण्यासाठी पालक म्हणून नेमलं होतं बैरम खानाला. कुणाला नेमलं होतं लक्षात राहू द्या, हुमायूनना नेमलं होतं लक्षात राहू द्या. बैरम खान हे सुद्धा परीक्षेला विचारलं जात. या बैरम खान नावाच्या अधिकाऱ्याला हुमायूननं एक पदवी दिली होती, ती सुद्धा लक्षात ठेवायची. खान ई खानान, खान ई खानान नावाची पदवी दिली होती. ओके, तर अजून थोडंसं पुढे जाऊन सांगतो. या बैरम खानाचा मुलगा आहे अब्दुल रहीम खान. काही ठिकाणी तुम्हाला नुसतं रहीम खान दिसेल. या रहीम खानाला हीच पदवी बहाल केली होती पहा, खान ई खानान. म्हणजे हुमायूननं बैरम खानाला खान ई खानान पदवी दिली होती आणि हुमायूनच्या मुलानं बैरम खानाच्या मुलाला म्हणजे अब्दुल रहीम खानला खान ई खानान पदवी दिली होती. ही पदवी अकबराचं पालक किंवा अकबराचं संरक्षक हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. झालं, बालपणीचं नाव पाहिल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय. अकबराच्या पालकाचं, संरक्षकाचं नाव मी तुम्हाला सांगितलं. आता अकबराचे जो शिक्षक आहे त्या शिक्षकाचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, अब्दुल लतीफ इराणी. बाबराच्या गुरुचं शिक्षकाचं नाव शेख माजिद आपण पाहिलं होतं. अशा काही शिक्षकांची नावं परीक्षेला येतात ज्याच्यासाठी मी तुम्हाला हे डिटेल माहिती सांगत असतो. अब्दुल लतीफ इराणी हे अकबराच्या गुरुचं शिक्षकाचं नाव आहे. आता याच्यानंतर अकबराबद्दलची महत्वाची घटना पाहायची की मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की 1555 मध्ये सरहिंदच्या लढाईमध्ये हुमायूनचा विजय झालाय आणि सुरी घराण्याचा पराभव झाला आणि हुमायूननं पुन्हा मोगल साम्राज्य ताब्यात घेतले, पुन्हा सम्राट झालाय, पुन्हा राज्याभिषेक झालाय. त्यावेळेस या 14 वर्षाच्या जलालला म्हणजेच जलालुद्दीन मोहम्मद अकबराला तिसरा जो आता होणार आहे तो मोगल सम्राट अकबर, त्याला पंजाबकडे म्हणजे लाहोरची सुभेदारी दिलेली आहे. लक्षात राहू द्या की सम्राट बनण्यापूर्वी मोगल सम्राट अकबर जो आहे तो सम्राट बनण्यापूर्वी कुठला सुभेदार होता? लाहोरचा सुभेदार होता. हा मुद्दा सुद्धा विसरायचा नाही. लाहोरची सुभेदारी दिली 1555 मध्ये. ओके, आता 1555 नंतरची घटना तर तुम्ही पाहिलेलीच. 26 जानेवारी 1556 रोजी दिल्लीमध्ये असताना वाचनालयाच्या पायऱ्यावरून घसरून हुमायूनचा मृत्यू झाला, हे आपण शिकलोय. ओके, आता हुमायूनचा मृत्यू झाला म्हणजे अकबराच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा अकबर कुठे आहे? लाहोरला, पंजाब भागामध्ये.
ही बातमी बैरम खानाला पालकाला कळली, अकबराला कळली आणि मग घाईघाईनं बैरम खानानं तिकडच पंजाब मधील कलनौर नावाच्या ठिकाणी 14 फेब्रुवारी 1556 रोजी अकबराचा राज्याभिषेक केला आणि या राज्याभिषेकावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. 14 फेब्रुवारी 1556 तारीख येणार नाही पण किमान साल तरी लक्षात राहू द्या. पण कुठं राज्याभिषेक झाला हा प्रश्न? कलनौर, पंजाब. ओके, कोणी घडून आणलाय? तर संरक्षकानं घडून आणलेला आहे, बैरम खानानं. बैरम खान. ओके, राज्याभिषेक कोणाचा? अकबराचा झालाय. यानंतर मग आता अकबर राज्याभिषेक करून सम्राट बनला, दिल्लीला आला, गादीवर बसला. मात्र परिस्थिती इतकी सोपी नव्हती, साधी नव्हती की सम्राट झाला आता स्थिर झाला, आनंदी आनंद झाला. अजिबात नाही. सुरी घराणे संपलेलं नव्हतं. सुरी घराण्याचा शत्रूचा धोका संपलेला नव्हता. उत्तरेकडे पंजाब प्रदेशामध्ये सिकंदर सुरीचा प्रभाव होता. आग्र्यामध्ये हेमू, आदिल शहा सुरीचा सेनापती हेमूचा प्रभाव होता. आणि उरलेल्या आत्ताच्या उत्तर प्रदेश भागामध्ये जो परिसर आहे तिथं आदिलशाह सुरीचा प्रभाव होता. आणि हे तिघं कधी संधी मिळेल आणि आपल्याला संपवतील, आपलं राज्य संपवतील, आपल्यावर आक्रमण करतील अशी टांगती तलवार अकबरावर होतीच. हा बैरम खानानं विचार केला, काय करावं आता, राज्य तर टिकलं पाहिजे. मग यांनी आक्रमण करण्यापेक्षा आपणच अगोदर आक्रमण केलं तर आणि अशा बैरम खानानं मग अकबराला सल्ला दिला. बैरम खान, लक्षात राहू द्या, ज्या बैरम खानाला हुमायून खान ही खानानं पदवी दिली होती ही तुम्हाला मी सांगितलंच. आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती मी सांगितली की पंजाबवर कोणाचे? सिकंदर सुरी, आग्र्यावर हेमू आणि उरलेल्या उत्तर प्रदेश मोहम्मद शाह, आदिलशाह यांचा बंदोबस्त करण्यासाठी मग 1556 रोजी काय केलं? पंजाबवर आक्रमण केलं आणि सिकंदर सुरीचा बंदोबस्त करायचा ठरलं. कोणी? अकबरानं. अकबराचा पालक आणि सल्लागार कोण आहे? बैरम खान. हे सगळं बैरम खानाच्या सांगण्यानुसार, मार्गदर्शनानुसार चाललंय. झालं, तिकडे आक्रमण केलं. तिकडे जेव्हा आक्रमण केलं तर दिल्ली राजधानी आहे ना, मग हे दिल्लीचं संरक्षण करायला कुणी नको का? वाऱ्यावर सोडून द्यायची? मग दिल्लीचं आक्रमण करण्यासाठी, दिल्लीचं संरक्षण करण्यासाठी या बैरम खानानं, खरं तर अकबरानं म्हणूया आता, कारण सम्राट अकबर आहे, अकबरानं कोणाची? तारदी बेग या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. दिल्लीचा सुभेदार नेमला आणि त्याच्या ताब्यामध्ये दिल्ली ठेवली, त्याच्या ताब्यामध्ये दिल्ली दिली. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं काय, कुठं गेला हा हेमू? या हेमूनं संधी शोधली. उत्तरेकडे अकबर पंजाबमध्ये गुंतलाय, त्याच्या समोर सिकंदर शाह सुरी लढण्यासाठी येईना, त्याला नुसतं खेळवत ठेवलं, टाइमपास चाललाय. आणि त्याच वेळेस इकडं 7 ऑक्टोबर 1556 रोजी या हेमूनं दिल्लीवर आक्रमण केलं आणि दिल्ली ताब्यात घेतली. आग्र्यावरून दिल्लीला जायला वेळच किती लागतोय? तर हेमूनं दिल्लीवर आक्रमण केलं, तारदीबेगचा पराभव केला, तारदीबेग पळून गेल्यानंतर दिल्ली ताब्यात घेतली. आता आग्रा बी ताब्यात, दिल्ली बी ताब्यात आले. स्वतःचा राज्याभिषेक हेमूनं केला आणि स्वतःला एक पदवी धारण केली, हेमचंद्र विक्रमादित्य. ही पदवी कोणी धारण केली? हेमूनं धारण केली. कुठं धारण केली? दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाला पराभूत केलं? तारदी बेगला पराभूत केलं. कोण होता तो? तो दिल्लीचा सुभेदार. कोणी नेमला होता? अकबराचा होता, अकबरानं नेमला होता. आणि कधी? 7 ऑक्टोबर 1556. ही सगळी महत्वाची घटना पाहिली. हा इथं तारदी बेग पाहिला, इथं दिल्लीच्या आक्रमणाची तारीख पाहिली आणि इथं मग हेमचंद्र विक्रमादित्य उपाधी पाहिली. आणि मग पुढे काय झालं? तारदी बेग उत्तरेकडे पंजाबमध्ये अकबराकडे गेला. बादशाह घोटाळा झाला. दिल्ली गेली, कुठं गेली, कोणावर गेली, कशी गेली? तेव्हा अकबराला कळलं, हेमून आक्रमण केलं, दिल्ली जिंकली, आग्रा जिंकले, सगळं स्वराज्य गेलं, तेल गेलं, तुपटणं गेलं, हाली दुपटणं तेल गेलं, तूप गेलं, हाती दुपटणं आलं, असं झालं. तारदी बेग पळून आलाय, अनेक सैनिक पळून आलेत. आता सगळे सैनिक घाबरलेले आहेत, पळून जायच्या मानसिकतेमध्ये. आता गंमत परिस्थिती कशी?
अधिकारी घाबरले, सैन्य घाबरले, आधी साम्राज्यही संपलंय. पण अकबरानं बालपणी संघर्ष पाहिला होता, वाईट परिस्थिती पाहिली होती आणि त्यामुळे अकबरानं लढण्याचा निर्णय घेतला. बैरम खान आणि हा तारदी बेग हे जरी अकबराचेच असले तरी बैरम खानाचं तारदी बेगचं पटत नव्हतं. म्हणून तर बैरम खान बरोबर आणि तारदी बेग दिल्लीमध्ये ठेवला होता. आता बैरम खानाच्या डोक्यामध्ये एक आयडिया सुचली की काट्यानं काटा काढायचा. आणि मग अकबराला सल्ला दिला आणि तो सल्ला खरं तर रास्त होता की सगळ्या सैनिकांसमोर या अकबरानं तारदी बेगचा शिरच्छेद केला, खालासाच करून टाकला. पळून आला होतो, पळून जाणाऱ्याला सुट्टी नाही. आता हे बाकीचे अधिकारी सैनिक पळून जायच्या विचारात होते, हे मारुते बाबा नको नको. आणि मग निर्णय झाला पळून जायचं नाही तर लढायचं. आणि मग लढाईची तयारी झाली. तिकडून हेमू तर अत्यंत सशस्त्र आणि सुसज्ज होता, तयार होता. हेमूची पॉवर खूप होती आणि त्याच्यामुळे हेमूही तयार होता, तोही लढाईला आला. आणि या दोन फौजेमध्ये लढाई झाली, मोक्कार हाणामारी झाली, मोक्कार धुमाकूळ झालाय. कुठं कुठं झालाय तर आत्ताच्या हरियाणा राज्यामध्ये पानिपत या ठिकाणी. म्हणून त्याला पानिपतची लढाई म्हणतात. पहिली तर झाली, आता ही पानिपतची दुसरी लढाई. पानिपतची दुसरी लढाई झाली. केव्हा झाली? 5 नोव्हेंबर 1556. कोणाकोणामध्ये? एका बाजूला हेमू, दुसऱ्या बाजूला अकबर. हेमू वर्सेस अकबर. बैरम खान सल्ल्याला आहे. खरं तर अकबराला फार कॉन्फिडन्स नव्हता आपण विजय होईल, पराभूत होईल अशी भीती होती, कारण हेमूची ताकद प्रचंड होती. हेमू हवाई नावाच्या हत्तीवर विराजमान झाला होता आणि घनघोर लढाई चालू होती. हवाई हत्तीवर बसलेला हेमूचाच विजय होईल, हेमूची सरशी होईल अशीच परिस्थिती होती. मात्र अकबराच्या एका सैन्यानं बाण मारला. तो बाण या हेमूच्या डोळ्यात शिरला. हेमू हत्तीवरून खाली पडला, मारला गेला. आणि ऐन वेळेला अचानक अनपेक्षितरित्या लढाईचा कल बदलला. अकबराचा विजय झाला, हेमू पराभूत झाला, हेमू संपला. पानिपतच्या तीनही लढायांचं वैशिष्ट्यच आहे, अनपेक्षित विजय झालाय. जो अपेक्षित वाटत होता तो पराभूत झालाय. आणि अशा रीतीनं हिंदुस्थानच्या गादीवर किंवा दिल्लीच्या गादीवर विराजमान झालेला 28 दिवसापूर्वीचा, 28 दिवसांसाठीचा शेवटचा हिंदू राजा हेमू संपला. हेमचंद्र विक्रमादित्य संपला आणि अकबराच्या ताब्यात पुन्हा गादी आली. आता या सुरींची आक्रमणाची भीती राहिली नाही. आणि अशा रीतीनं खऱ्या अर्थानं पानिपतच्या दुसऱ्या लढाईनं अकबराची गादी साम्राज्य स्थिर झालं म्हणायला काय अडचण नाही. 14-15 वर्षाचा अकबर आहे, 14-15 वर्षाचा अकबर आहे. काय निर्णय, काय धोरण आहे आणि काय संघर्षाची तयारी आहे, वाईट परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे. म्हणून साम्राज्य टिकलं आणि पुढे आता वाढत जाणार आहे. आता राजकारणाचा दुसरा एक भाग. जोपर्यंत आपण लहान आहोत, राजकारणामध्ये सत्तेमध्ये सक्षम नाहीत, तोपर्यंत गोडगोड बोलून कोणाच्या तरी बोटाला धरून चालायचं. जेव्हा आपण सक्षम हो तेव्हा आपण ज्याच्या बोटाला धरून चाललेलं आहे त्याचंच बोट काढून टाकायचं, कारण त्यानं आपल्याकडे बोट केलं नाही पाहिजे. अशीच परिस्थिती इथं निर्माण झाली. म्हणजे काय झाली तर घटना ही पानिपतची दुसरी लढाई झाली, ज्या लढाईमध्ये हेमू म्हणजे हेमचंद्र विक्रमादित्य पराभूत झालाय, अकबर विजयी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर अकबराची सत्ता स्थिर झाली. आता अकबराला पालकाची गरज राहिली नाही. अकबराला पालकाची गरज राहिली नाही. म्हणून 1560 रोजी बैरम खानाला पालक पदावरून काढलं. हे सहन होण्यालायकीचं नव्हतं. जो सम्राट ज्याचं सगळं ऐकायचा, सम्राट ज्याचं ऐकायचा, ज्या पदामुळे ऐकायचा ते पदच गेलं म्हटल्यानंतर बैरम खानाला वाईट वाटलं. त्यानं बंड केले. मात्र सम्राटाला माहिती होतं, अपेक्षित होतं, त्याने सगळा बंदोबस्त केला, बंड मोडून टाकलं. नुसतं बंड मोडून काढलं नाही तर या बैरम खानाचा कायमचा बंदोबस्त करायचा होता, पण सरळ सरळ ठार मारणं शक्य नाही. म्हणून मक्केच्या यात्रेला पाठवलं आणि तिकडं बैरम खानाच्या हत्या घडवून आणली. अशा प्रकारे 1560 ची घटना झालं. संघर्ष संपला, पालकाचं वर्चस्व संपलं. आता अकबर सम्राट बनलाय, सगळं ओके चाललंय. मग आता सम्राटाला सम्राज्ञी नको का? मग सम्राज्ञी आणण्यासाठी लग्न करायला नको का? चला मग लग्नाला. 1562 साली आपल्या बादशहाचं अकबराचं लग्न झालंय. ही बघा अकबराची बायको. कुठं? 1562 अजमेर, आताचं राजस्थान.
अरवली पर्वत, या अरवली पर्वतामधील माउंट अबू आणि अजमेर हे दोन महत्वाच्या ठिकाणापैकी अजमेर चव्हाण घराण्याची राजधानी, जुनं नाव अजय मेरू, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर या अजमेरचा राजा बिहारीमल यांची कन्या जोधाबाई बरोबर अकबराचा विवाह झाला. अकबराचा विवाह झाला आणि या दोघांचाच पोटी पुढं सलीमचा जन्म आहे, म्हणजे जहांगीर बादशहाचा. ती स्टोरी पुढे सांगतो तुम्हाला. सलीम काय ना अनारकली काय लय मॅटर आहे. 1562 नंतर पुढची महत्वाची घटना तुम्हाला सांगायची 1571. आता सत्ता स्थिर झाली होती, आता सत्ता वाढवणं गरजेचं होतं. साम्राज्य विस्ताराला सुरुवात झाली आणि या साम्राज्य विस्तारातली महत्वाची लढाई आहे आणि महत्वाचा विजय गुजरातचा विजय. गुजरातची सल्तनत बुडवली, सुलतानशाही गुजरातची बुडवली आणि गुजरात जिंकल्यानंतर त्या गुजरातच्या विजयाच्या, गुजरातच्या फतेहच्या निमित्तानं एक नवं शहर उभारलं, त्याला राजधानीचं रूप दिलं आणि ते नवं शहर म्हणजे फतेपूर सिक्री. फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली किंवा फतेपूर सिक्री हे शहर कोणी स्थापन केलं अकबराच्या काळामध्ये? अकबरानं त्याला राजधानी बनवले. दिल्लीवरून आता राजधानी आली फतेपूर सिक्रीला. थोडं पुढे जाऊन सांगतो. नंतर मग काहीतरी पाण्याची वगैरे समस्या निर्माण झाली, लाहोरला नेली, लाहोरवरून मग आग्र्याला आणली आणि आग्र्यामध्ये राजधानी असतानाच तिथं मृत्यू झालेला आहे. अशा रीतीनं अकबराच्या काळामध्ये 3-4 ठिकाणी राजधान्या बदलल्यात, ते सुद्धा महत्वाचं आहे. ओके झालं. गुजरातच्या विजयाच्या स्मरणार्थ काय केलंय? फतेपूर सिक्री या शहराची स्थापना केली, तिला राजधानी बनवली आणि या शहरामध्ये एक असा आगळा वेगळा फार मोठा दरवाजा उभारला ज्याचं नाव बुलंद दरवाजा. जगातला सर्वात मोठा दरवाजा कोणता? बुलंद दरवाजा. कोणत्या शहरामध्ये? फतेपूर सिक्री शहरामध्ये. कोणी उभारला किंवा कोणाच्या काळामध्ये? अकबराच्या काळामध्ये, 3ऱ्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये, 1571च्या गुजरात विजयाच्या स्मरणार्थ. आता फतेपूर सिक्रीला गेलो तर अजून एक महत्वाची घटना आपल्याला पाहिजे. फतेपूर सिक्री, इकडे लग्नाचं जोडपं पाहिलं आणि इकडे हा बुलंद दरवाजा तुम्ही पाहिला. अशा अनेक दरवाजावर प्रश्न येतात बा. आमच्या अहिल्यानगरमध्ये नेवासे तालुका आहे, नेवासे तालुक्यामध्ये दरवाजा नसलेलं एक गाव आहे. घरांना, बँकांना दरवाजाच नाही. असं कोणतं गाव आहे? शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर पा. असे दरवाजावर प्रश्न येतात. कस काय? बघ पा, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबईला आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे, पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी उभारलेला. मग इंडिया गेट कुठे आहे? इंडिया गेट दिल्लीला. पहिल्या महायुद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेलं ते इंडिया गेट. इंडिया गेट वेगळं, गेटवे ऑफ इंडिया वेगळं, हा बुलंद दरवाजा. अशा अनेक मुद्दे दरवाजांवर परीक्षेला. मग 52 दरवाजांचं शहर, अमक तमक असे प्रश्न येतात. म्हणून दरवाजा हा मुद्दा सुद्धा इतिहासामध्ये महत्वाचा आहे, त्यातला हा बुलंद दरवाजा. आता याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा फतेपूर सिक्रीला आपण गेलोय आणि या फतेपूर सिक्री मधली एक महत्वाची घटना आहे. काय? 1575ची. अकबर सुरुवातीच्या काळामध्ये धार्मिक कट्टरतेचं धोरण स्वीकारत होता, मात्र त्याचा मंत्री अबुल फजल, या अबुल फजलच्या धोरणामुळं, मार्गदर्शनामुळं, सल्ल्यानुसार त्यानं सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलं आणि या सहिष्णुतेच्या धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून सर्व धर्मियांची चर्चा घडून आणण्यासाठी फतेपूर सिक्री या ठिकाणी एक इमारत बांधली गेली. त्या इमारतीला इबादत खाना म्हटलं जायचं आणि दर गुरुवारी या इमारतीमध्ये काही महत्वाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या धर्माची चर्चा करण्यासाठी यायचे. काही वेळा अकबर सुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचा. 1575ची घटना पाहिल्यानंतर एक आता अतिशय महत्वाची घटना पाहिजे. राजपुतांबरोबर सोयरी केली. 70-80% राजपूत आता अकबराच्या सैन्यामध्ये अकबराकडे नोकरीला आहे. एवढंच नाही तर जोधाबाईचा भाचा जो आहे मानसिंग, हा अकबराचा सेनापती आहे, सैन्याचा प्रमुख आहे. अशी मानाची पदं राजपुतांमध्ये मिळालेली. मात्र तरीही 10-20% शिल्लक राहिलेल्या राजपुतांना बरोबर घेऊन स्वातंत्र्यावर निश्चित प्रेम करणारा, पारतंत्र्यापेक्षा मृत्यू बरा असं म्हणणारा एक राजपूत, स्वातंत्र्यासाठी, स्वाभिमानासाठी, आपल्या मातीच्या सार्वभौमत्वासाठी लढत होता, संघर्ष करत होता. त्याचं नाव आहे महाराणा प्रताप. अनेक प्रयास करून सुद्धा हा महाराणा प्रताप शरण येईना. शेवटचा प्रयत्न म्हणून या अकबरानं काय केलं? त्याच्याच भाऊकीला, सेनापतीला, मानसिंगाला पाठवलं की महाराणा प्रतापाला समजून सांगा, कुठल्याही पद्धतीने समजून सांगा.
साम दाम दंडभेद काय बी करा. मानसिंगाला इकडे अकबरानं विचार केला, सम दोघात भांडणं झाले, कोण बी मेलं कोण बी गेलं तरीही आपलाच फायदा आहे, राजपूतच जाणार आहे, राजपूतांची ताकद कमी होणार आहे. बर एखादा झालाच यांचा समेट झाला, तह झाला, महाराणा प्रताप माघार घ्यायला तयार झाला तरीही आपलाच फायदा आहे, काय बी झालं तरी अकबर हुशार आहे. झालं दरबारामध्ये, महाराणा प्रतापाच्या दरबारामध्ये मग या मानसिंगाना, रामसिंह ना, मानसिंग, मानसिंगानं विषय मांडला की तू अकबराचं मांडलिक व असं म्हटल्यानंतर तळपायची आग मस्तकाला गेली. महाराणा प्रतापाला राग आला, दरबारातून हुसकावून लावलं. एवढंच नाही, त्या मानसिंगाच्या देखत सांगितलं इथं या मातीमध्ये एक गद्दार बसला होता, फितूर बसला होता, तो मानसिंग जिथं बसला होता तिथली खालची 10 फूट माती खोल खणायला लावली आणि राज्याच्या बाहेर टाकूया म्हणे, कारण या मातीतून उगवणारं एखादं गवत, एखादं झाड सुद्धा गद्दार फितूर निघायला नको. इतकं स्वाभिमानी, इतकं सार्वभौमत्वावर आणि स्वातंत्र्यावर प्रेम करणारा महाराणा प्रताप. आता मानसिंग सुद्धा चिडला, एवढा मोठा अपमान झालाय, एवढ्या मोठ्या सम्राटाचा, एवढा मोठा सेनापती आणि त्याचा अपमान झालाय. 2चे 4 4चे 8 वाढून चढून सांगितले. सम्राटाला तेच पाहिजे होतं आणि सम्राटाने सांगितलं काय फौज घ्यायची घेऊन जा आणि त्या महाराणा प्रतापाचा कायमचा बंदोबस्त करा. महाराणा प्रतापाकडे मुठभर सैन्य आहे. हा मानसिंग अकबराचं बलाढ्य सैन्य घेऊन आलाय आणि या दोघांमध्ये आत्ताच्या राजस्थानमध्ये हल्दीघाट या ठिकाणी लढाई झाली. हल्दीघाटची लढाई 18 जून 1576, तारीख लक्षात ठेवायची, ठिकाण लक्षात ठेवायचं. हे हल्दीघाटची लढाई कोणाकोणात झाली? महाराणा प्रताप आणि अकबर. या लढाईमध्ये अकबराच्या बाजूनं नेतृत्व कोणी केलंय? मानसिंगाने केले आणि महाराणा प्रतापाचा सेनापती कोण आहे? हकीम खान आहे. स्वतः महाराणा प्रताप सुद्धा युद्धामध्ये, अकबर नाही. अकबर नाही, अशा प्रकारची घनघोर लढाई झालेली आहे. आणि मग आता तुम्हाला महाराणा प्रतापाबद्दल काय सांगावं? महाराणा प्रतापाबद्दल काय सांगावं? हल्दीघाटच्या लढाईवर अजून एक प्रश्न आला होता ना, मग हल्दीघाटच्या लढाईचं काय? तर या हल्दीघाटच्या लढाईच्या वेळेस महाराणा प्रतापाची राजधानी कोणती होती? तर कुंभलगड होती. हा मुद्दा पाहिल्यानंतर मग या हल्दीघाटच्या लढाईचं हे चित्र पाहिलं की तुम्हाला लगेच कळत असेल की नेमकं ही लढाई झाली कशी असेल, झाली कशी असेल. महाराणा प्रतापाची तलवार, भाला आणि ढाल असं इतिहासकार सांगतायत की सुमारे 135 किलोचं वजन होतं. 35 किलो सोडून द्या, अतिशयोक्ती असेल समजा असं म्हणूया आपण, कारण आपल्याला ते लय वाटतंय. 100 किलो उचलन झेपल, अरे अंगावर पडून आपणच मरून लढायच्या अगोदर जमणारे. 100 किलो द्या सोडून, 50 किलो जमन? 50 किलो बी जमत नाही. याचा तर विचार करून शासनानं धान्याचे पोते, पोते कायच्या पिशव्या आणल्यात 20-20 किलो, 20-20 किलो. पहिल्या होत्या 100, 125, 150 किलो. शासनाने निर्णय घेतला 50 किलोचे कट्टे आणले, ते बी माणसाला उचलणार. 50 किलो ऐवजी आता आणलेत 20-20 किलो, 20-20 किलो, 20-20 किलो. का? पळा, मॅगी खाते, बिस्किट खाते, चहा पेते, दारू पेते आणि असे जीव गेलेले माणसं. अशा शूरवीर महाराणा प्रतापानं युद्धामध्ये घोड्यावर बसलेले एका शत्रूवर वार केला. वर्णन आहे इतिहासकारांनी केलेलं. एका शत्रूवर वार केला तर त्या शत्रूचे 2 भाग तर केले, पण खालच्या घोड्याचे सुद्धा 2 भाग केले. काय खेळ आहे का काय? अरे माणसाच्या शरीरात किती हाड, किती झटक्यास तोडले आणि घोड्याचे केवढे हाड, ते हाड मोडून सगळं तोडून 2 भाग करणं नॉट अ जोक. आपले कोंबडी तोडायला जाते. आता तोडणाऱ्यांबद्दल सांगतो, जे खातच नाही माझ्यासारख्या माळकऱ्यांचा हिशोब नाही, पण कोंबडीचा पाय 4 टोल्या धापा धापा तुटाणार. अरे कोंबडीची तंगडी, कोंबडी खातो तो कोंबडीवाणी जीव होणार आहे का नाही? काय परिस्थिती आहे. आणि असा महाराणा प्रताप जर रणांगणात असेल तर काय युद्ध होत असेल, काय युद्ध होत असेल. अशाच योद्ध्यांचं वर्णन खरं तर कविवर्य कुसुमाग्रजांनी केले. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमची कोणामा भयभीत करे. अशी परिस्थिती, असा इतिहास, अशाच योद्ध्यांचं वर्णन आहे बघा. आणि मग
महाराणा प्रतापानं पाहिलं की आपल्यातला हा राजपूत मानसिंग आपलंच राज्य संपवायला आलाय, तळ पायाची आग मस्तकाला गेली. त्यांचा प्रामाणिकपणाचा, निष्ठावंत आणि अत्यंत ट्रेन हुशार असा जो घोडा होता चेतक, त्या चेतकाला इशारा केला की आपल्याला त्याच्याकडे जायचंय. मानसिंगाच्या भोवती अत्यंत प्रशिक्षित, शक्तिशाली, हुशार, चपळ अशा 1000 सैनिकांचा बॉडीगार्डचा वेढा होता. हा वेढा फोडून चेतक आपल्या मालकाला घेऊन मानसिंग ज्या हत्तीवर बसलेला आहे त्या हत्ती समोर घेऊन गेलाय. चेतकाला इशारा करतात आपल्या मालकाला सोपं व्हावं म्हणून चेतकानं आपले पुढचे पाय वर केलेत, हत्तीच्या डोक्यावर ठेवलेत आणि मग महाराणा प्रतापाने पूर्ण ताकदीनिशी भाला फेकलाय मानसिंगाच्या दिशेने. असं वर्णन आहे, जर महाराणा प्रतापानं फेकलेला भाला जर जमिनीत रुतला तर 2 माणसाला निघायचं नाही. हा मानसिंग वाचला असता, मात्र तो अंबारीत जाऊन लपून बसला, माहुताच्या आड लपून बसला म्हणून वाचला. त्याच वेळेस काय झालं, या हत्तीच्या सोंडेला बांधलेली तलवार चेतकाच्या पायाला लागली. चेतक जायबंदी झाला, चेतक जखमी झाला. खरं तर तो पडला असता तर मालकही पडला असता, महाराणा प्रताप संपले असते. मात्र त्या प्रामाणिक प्राण्यानं, त्या घोड्यानं विचार केला की आपल्या मालकाचा जीव वाचायला पाहिजे, तर हे स्वातंत्र्य, तर हे सार्वभौमत्व आणि हा संघर्ष त्यासाठीचा टिकणारे, जगणारे, वाचणारे. त्याच वेळेस हजारो शत्रूच्या सैनिकांनी महाराणा प्रतापांना वेढा दिलाय. त्याच वेळेस सेनापती हकीम खान आलाय. महाराणा प्रतापांचा जो शिरपेच आहे तो आपल्या डोक्यात घातलाय, कारण शिरपेच पाहून, तो राजाचा मुकुट पाहून हा राजा आहे, हा राजा संपला म्हणजे समस्या संपणार आहे हे सैनिकांना कळत होतं. आणि म्हणून हकीम खानानं स्वतःच्या डोक्यामध्ये तो शिरपेच घातलाय महाराणा प्रताप म्हणून. सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केलाय. दुसऱ्या बाजूनं ज्यांनी महाराणा प्रतापाला पाहिलं होतं, ओळखलं होतं, ते महाराणा प्रतापाचा पाठलाग करत होते आणि चेतक पुढे धावत होता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी. अगदी वर्णन आहे की 26-27 फूट रुंद अशी दरी होती. ती दरी पार करून या चेतकानं झेप घेतली पलीकडे. बाकीच्यांच्या घोड्याची हिंमत झाली नाही, कुठल्या सैनिकाची हिंमत झाली नाही. एवढी हिंमत निष्ठावंतांचीच असते, पगारावर जगणाऱ्यांची नसते, पगारावर काम करणाऱ्यांची नसते. पुढे काही अंतरावर जाऊन चेतकानं आपल्या धनाला वाचवलं, मालकाला वाचवलं आणि आपल्या अखेरचे श्वास घेतले. धन्य त्या घोडा, धन्य तो घोडा, धन्य तो प्राणी ज्यानं आपल्या भारत मातेसाठी, आपल्या राजासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिला. आणि इथं तुमच्या आमच्यासारखे शिकलेले माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी एवढ्याच दुनियेत जगतात. जग गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात, बाकीचे गेले खड्ड्यात, माझा फायदा झाला पाहिजे. शिकलेले लोक तर अजूनच संकुचित व्हायला लागले. शिकलेल्या बाल्याची नटलेली बाली आणि 10x10ची खोली, असलंच झालंय आजच्या सुशिक्षित तरुणांचं. ते बदलावं यासाठी अशा राष्ट्रपुरुषांचं चरित्र ऐकावं, वाचावं, ते आपल्या डोळ्यासमोर, आपल्या अंतःकरणामध्ये आदर्श म्हणून ठेवावे, त्याप्रमाणे जगावं, त्याप्रमाणे लढावं आणि वेळ पडली तर आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्वाचं बलिदान करावं. हाच इतिहास शिकवतो आपल्याला. हाच इतिहास आपल्याला शिकवतो. तो अंतःकरणात साठवला पाहिजे, सातत्यानं आठवला पाहिजे, त्याप्रमाणे जगलं पाहिजे. तर आपला राष्ट्र विकसित होणार आहे, तर आपला देश विकसित होणार आहे आणि आपल्या सर्वांना सुखानं, आनंदानं जीवन जगता येणार आहे. एवढा सगळा संघर्ष त्याचसाठी आहे. अशी ही हळदीघाटची महान एक लढाई होऊन गेली. त्या लढाईनंतर अकबरानं, मानसिंगानं अशी दहशत घेतली की परत पृथ्वीराज चव्हाणच्या नादाला लागले नाही. 18 जून 1576 महत्वाची घटना पाहिल्यानंतर साम्राज्य विस्ताराच्या अनेक घडामोडी सुरू होत्या, आक्रमण, स्वाऱ्या सुरू होत्या. आणि मग अकबरानं अब्दुल रहीम खान व मुरादच्या नेतृत्वाखाली अहमदनगर म्हणजे नगरच्या निजामशाहीवर आक्रमण केलं. नगरच्या निजामशाहीवर आक्रमण केलं. आणि या नगरच्या निजामशाहीवर आक्रमण केलं त्यावेळेस नगरचा निजामशाह कमी वयाचा होता, मुजफ्फर शाह हा. आणि त्यावेळेस त्याच्या नावानं त्याची आत्या कारभार पाहत होती. आत्या म्हणजे खरं तर ती विजापूरच्या घरात दिली होती, परंतु ते काय पटलं नाही आणि म्हणून परत इकडे आली. तिचं नाव चांद बेबी. ती शूर होती, हुशार होती, लढवय्य होती. तिनं अकबराच्या या मोहिमेच्या विरोधात संघर्ष केला. हा सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे की अकबराच्या विरोधात त्याच्या कालखंडामध्ये खालीलपैकी नगरच्या कोणत्या सत्ताधीशानं संघर्ष केलाय, तर चांद बेबीनं.
शेवटी अकबराला संपूर्णतः यश मिळालेलं नाहीये, त्यालाही तह करावा लागला. अशा रीतीने ही 1595 ची महत्वाची घटना. त्यानंतर लगेच पुढची घटना आहे पहा. याच आता अहिल्यानगर झालं, पहिलं अहमदनगर होतं. नगरच्या निजामशाहीची राजधानी म्हणजे नगर होतं. आणि याच नगरबद्दल की पुढच्या 5 वर्षांना म्हणजे 1600 मध्ये दानियालनं मात्र अहमदनगर जिंकून घेतलं होतं नगरच्या निजामशाहीकडून. पण निजामशाही आत्ता यांना बुडवता आली नाही. निजामशाही बुडवलेली शहाजहान, अकबराच्या नातवानं, अकबराचा लाडका नातू शहाजहान, त्यानं ती कशी ते पुढे आपण पाहणार. 1600 नंतरची घटना बघा. 1600 नंतरची घटना काय झालं. अकबराच्या आयुष्यातली शेवटची मोहीम कोणती. अकबराच्या आयुष्यातली शेवटची मोहीम खानदेशातली आहे. आशीरगडची मोहीम आहे. आशीरगड किल्ल्याला वेढा दिला होता. हे नीट समजून घ्या, हा प्रश्न परीक्षेला आलाय. खानदेशातील आशीरगडच्या मोहिमेत असताना पहा, अकबराचं नेतृत्व खानदेशातल्या आशीरगडच्या मोहिमेवर, किल्ल्याला वेढा दिलाय, लढा चालू आहे, संघर्ष चालू आहे. आणि अशा वेळेस त्या सलीमनं, त्याच्या मुलानं, म्हणजे ज्याला आता आपण जहांगीर बादशाह म्हणतो, त्यानंच बंड केले बापाच्या विरोधात. आता बाप लेक यांच्यामध्ये बऱ्याच लहानपणापासून असं एक तर हा नवसाचा आहे सलीम. नवसाचा म्हणलं लय लाडाच राहत आहे. नवसाचा आहे हा मुलगा झाला फतेपूर सिक्रीमध्ये या 1569 मध्ये याचा जन्म झाला. म्हणून अकबरानं त्या सलीम चिश्ती, मोइनुद्दीन सलीम चिश्ती या सुफी संताच्या नावानं अजमेरमध्ये दर्गा बांधलाय. हा नवसाचा. या नवसाच्या सलीमचा जीव नासनारीवर दडला, अनारकलीवर. अनारकली, सलीम अनारकली जोडी तुम्हाला माहिती. अकबर म्हणायचं जरा स्टेटस तरी बघला का, स्टेटस तरी बघ. नाचणारीच्या नादाला लागला. सांगून दमला, वैतागला, पण ऐका ना. एक दिवस सांगितलं ही अनारकली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपलं सर्व साम्राज्य, वैभव, संपन्न सगळं आहे. अरे तू काय निवडणार. साहजिकच सगळ्यांना वाटत होतं आपलं साम्राज्य अकबराच्या बाजूनं. अकबर म्हणतोय, वडील म्हणतोय ते हा सलीम निवडणार. पण प्यार किया तो डरना क्या. हा सोन्या म्हणतोय नाही, मला अनारकली पाहिजे. हे सब ठुकराता हो. अकबर भी वैतागला. अकबराला मार्गदर्शन करणारा त्याचा एक मंत्री होता अबुल फजल. ह्या अबुल फजलच आपला बाप सगळं ऐकतोय. वैतागून सलीमनं या अबुल फजलची सुपारी देऊन अबुल फजलची पुढच्या काही काळामध्ये हत्या घडून आणलेले, खून केलेला आहे. बाप लेकात असं पटतच नव्हतं. मॅटर काय साधा, काय संवेदनशील मॅटर आहे. शेवटी अकबरानं असं म्हटलं गेलंय की त्या अनारकलीला भिंती छिनून मारली. मग सलीमचं प्रेम तर गेलं, पहिलं प्रेम केलं. बरं याचं लय एवढं जर त्या अनारकलीवर प्रेम होतं ना, अनारकली मेल्यानंतर त्यानं तसंच राहायला पाहिजे होतं. त्यानं 1, 2, 3, 4, 9, 9, 300 पेक्षा जास्त लग्न केले. लिगली इतिहासात तेवढ्या नोंदी आहेत. इलिगल किती नोंदी आहेत काय माप नाही. बरं या बादशाचं एवढं नाही, जहांगीर बादशाचं, यानं विधवे बरोबर बी लग्न केलंय. बघा आता याच्या अनारकलीच्या प्रेमाचा विधवे बरोबर लग्न करणारा बादशाह कोण. याला काय कमी होतं बरं. नूरजहां. तर अशा रीतीचा हा जहांगीर बादशाह पुढे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. तर त्यानं ह्या अकबराच्या शेवटच्या मोहिमेच्या वेळेस, आशीरगडच्या मोहिमेच्या वेळेस बंड केलं होतं, हे लक्षात ठेवायचं. मात्र तरीही अकबराला 1601 मध्ये या मोहिमेमध्ये यश मिळाले. आशीरगड, खानदेश अकबरानं आपल्या मुघल साम्राज्यात सामील केलेला आहे. झालं. अकबराच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी झाल्या. हे सगळं यश मिळवत असताना अकबराने जे काही चांगले निर्णय घेतले होते, जे काही चांगलं धोरण स्वीकारलं होतं, त्यामुळे हे यश मिळालं. मग काय चांगले निर्णय होते हे जर आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊ. काय चांगले निर्णय होते त्याच्यामध्ये पहा. अकबराच्या अगोदर बाकीचे सत्ताधीश मुस्लिमेतर, विशेषतः हिंदू धर्मियांवर तीर्थकर लादायचे, त्याला कर्मी म्हणायचे. अशा प्रकारचा कर सुद्धा रद्द केला. मुस्लिमेतरांवर जिजिया कर जो होता तो सुद्धा अकबराने रद्द केला. पुढे औरंगजेबानं पुन्हा सुरू केला होता आणि सरतेशेवटी मोहम्मद शाह रंगेलानं तो पुन्हा रद्द केला. युद्ध कैद्यांना गुलाम किंवा त्यांचे धर्मांतर करायचं हे सुद्धा बंद केलं. शत्रूला पराभूत केलं, त्याचं सैन्य पकडलं तर त्यांना युद्ध कैदी म्हणायचे. मग अकबराच्या अगोदर अकबरापर्यंत त्या युद्ध कैद्यांना मारलं जायचं किंवा त्यांना धर्मांतर करावं लागायचं. ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मारायचं, त्यांना गुलाम म्हणून बाहेर विकायचं. अशा प्रकारची पद्धत बंद करण्याचा निर्णय अकबराने घेतला.
मद्यपानावर बंदी. बघा त्या काळात सुद्धा दारू चांगली नाही हे अकबराला माहिती होतं. त्या काळात सुद्धा त्याने मद्यपानावर बंदी घातली होती. त्याच्यानंतर बहुपत्नीत्व पद्धतीवर बंदी घातली होती. आग्र्याचा लाल किल्ला पहा, तुम्हाला लाल किल्ला म्हटलं की लगेच दिल्ली आठवेल. दिल्लीचा लाल किल्ला जो आहे तो शहाजहानने बांधला, दिल्लीचा लाल किल्ला. आणि आग्र्याचा लाल किल्ला अकबराने बांधलाय. हा प्रश्न पोलीस भरतीला अनेक परीक्षांना येऊन गेलेला आहे. आग्र्यातला लाल किल्ला, ज्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर तो आग्र्याचा लाल किल्ला. अजून महत्वाचा मुद्दा पहा, अकबराची किंवा मोगलांची राजकीय भाषा कोणती आहे? फारशी. मुघल काळात अर्थव्यवस्थेचा आधार चांदीचा रुपया होता, चांदीचं चलन, हे सुद्धा लक्षात ठेवा. चला आता पुढचा महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे. काय? अकबराच्या काळात नवरत्न मंडळ होतं. गुप्त कालखंडात बी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 8 मंत्र्यांचं म्हणजे अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं, तसं अकबराने नवरत्न मंडळ, 9 मंत्र्यांचं मंडळ होतं. आणि त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. हे नवरत्न नीट पाहून घ्या आणि नीट लक्षात ठेवायचं. आपण सुरुवात करूया बिरबलापासून. बिरबल, ज्याचं खरं नाव काय असं परीक्षेला विचारलं जातं तर महेशदास. एका प्रसंगी या बिरबलाची म्हणजे महेशदासची आणि अकबराची भेट झाली होती. महेशदासच्या बुद्धिमत्तेची, तलक बुद्धिमत्तेची एक चुणूक अकबराला कळली होती. म्हणून अकबरानं त्याची अंगठी बिरबलाला दिली होती. आणि बिरबलाला, खरं तर बिरबल अजून नाव नाही, महेशदास, आणि त्याला दरबारात बोलावलं होतं. अकबराचे दरबार, जनता दरबार भरायचं. आजही अनेक लोक प्रतिनिधी जनता दरबाराचा सोंग घेतात, काय नाही करीत, सगळे लुबाडे. आणि अकबराच्या दरबारामध्ये या जनतेला जात असताना अकबर काही द्यायचा, काही समस्या सोडवायचा, तर जे द्यायचा त्याचे भालदार, चोपदार, अधिकारी त्यातला काही वाटा मागायचे. आता जशी भ्रष्ट अधिकारी आहेत ना, भ्रष्ट शासकीय कर्मचारी अधिकारी लाच घेतात, तसले. हा महेशदास गेला दारामध्ये, अधिकारी होताच, म्हणला तुला अकबराकडे जायचंय, तुला जे मिळेल त्यातलं मला अर्थ द्यावं लागेल. महेशदास म्हणला ठीक आहे, काय अडचण नाही. हा हुशार आहे, काही सामान्य नाही. बिरबल हा महेशदास अकबराच्या समोर गेलाय. अकबरानं पाहिलं, अरे महेशदास आलाय. महेशदासला विचारलं, काय महेशदास, काय पाहिजे? महेशदासनं सोनं मागावं, चांदी मागावं, एखादं पद मागावं, नोकरी मागावी, जमीन जुमला काहीतरी मागावं. महेशदास म्हणला, महाराज सम्राट, मला 50 कोडे मारायची, चापकाच्या फटक्यांची शिक्षा द्या. अरे येडे का काय महेशदास, फटक्याची शिक्षा म्हणजे असं काय त्रास करून घेतो का? तेव्हा त्यानं सांगितलं, महाराज बाहेर असलेला चोपदार अधिकारी मला म्हणलाय की तुला जे मिळेल ते निम्मा वाटा 25 त्याला द्या. दुसरा अधिकारी म्हणत होता मला निम्मा द्यायचं, याला 25 द्या. झालं. अकबराच्या अतिशय म्हणजे सहजासहजी या महेशदासनं ही सगळी बनावट, हा भ्रष्टाचार आणून दिलाय. आणि त्याच्यामुळं अकबर खुश झालाय. त्याने डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये महेशदासची भरती केली. आता असं नाही चालत. आता असं चालत नाही. जास्त पॉवरचा गुंडा पाहिजे, जास्त खिशात पॉवर पाहिजे, नातं गोतं पाहिजे, घोटाळे करणारा पाहिजे, तर मंत्रिपदस्थान आहे. असे गुणवत्ता क्षमता पाहिली जात नाही. असा हा बिरबल महेशदास मूळचा, तो नवरत्न मंडळामध्ये साहित्यिक, कवी, विद्वान, पंडित फैजी, ज्याने लीलावतीचं फारसी भाषेमध्ये, लीलावती म्हणजे भास्कराचार्यांचा गणितावरचा ग्रंथ आहे, त्याचं रूपांतर केलं होतं. अबुल फजल हा फैजीचा भाऊ आहे. अबुल फजलचं अकबर नेहमी ऐकायचा. अबुल फजल एक साहित्यिक आहे, कवी आहे आणि नवरत्न मंडळामध्ये मोठं स्थान आहे. ओके, पुढे अबुल फजल बद्दल अजून काही गोष्टी येणार आहेत. म्हणजे काय, तर अकबराचं जे चरित्र लिहिलं होतं, अकबरनामा, हे अबुल फजलने लिहिलं. ऐन ई अकबरी अबुल फजलने लिहिलंय. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं. झालं. तानसेनचं सुद्धा खरं नाव वेगळं आहे, रामतनू पांडेय. रामतनू पांडेय म्हणजे तानसेन आहे संगीतकार, सुप्रसिद्ध संगीतकार. यानंतर राजा तोडरमल, अकबराची महसूल व्यवस्था विकसित करण्याचं काम राजा तोडरमलने केलंय. एक महसूल पद्धतच तोडरमल पद्धत म्हणून ओळखली जायची. त्यानंतर रहीमदास, मी तुम्हाला सांगितलं ना, बैरम खानाचा मुलगा अब्दुल रहीम खान, ज्याला अकबरानं खानी खाना नावाची पदवी दिली होती, तो. याच्यानंतर मुल्ला दो प्याजा,
जास्त कांदे खात असेल म्हणून प्याजा असं नाव दिले, मुल्ला दो प्याजा. त्याच्यानंतर अकबराच्या मुदपाक खाण्याचा म्हणजे किचन रूम स्वयंपाक खाण्याचा प्रमुख जो आहे हकीम हुमाम, अशा रीतीनं. आणि त्यानंतर मानसिंग सेनापती, सेनापती अकबराचा सेनापती मानसिंग, अशा रीतीने बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, हे 9 रत्न 9 मंत्री लक्षात ठेवायचे. याच्यानंतर आता आपल्याला पुढे जायचंय. अकबराला जरी बालपणी शिकण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती होती, फारसं शिक्षण त्याचं तसं झालं नाही, पण अनुभवानं परिस्थितीनं अकबराला घडवलं आणि त्याच्यामुळं त्यानं खूप चांगले चांगले निर्णय घेतले. त्यामध्ये साहित्य संदर्भाचा काही महत्वाचा निर्णय, अकबरानं स्वतंत्र अनुवाद विभाग निर्माण केला होता आणि त्या माध्यमातून अनेक साहित्यांचा अनुवाद घडून आणले, विशेषतः फारसी भाषेमध्ये. मग पहा, अकबरानं अबुल फजल मंत्र्याला सांगितलंय आणि बायबलचं फारसी भाषेमध्ये भाषांतर घडून आणले. यानंतर पुढे पहा, सूरदास एक अंध कवी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं नल दमयंती आणि सूरसागर हे हिंदी साहित्य फेमस आहे. याच्यानंतर पहा, हे अंध कवी. पुढे तुलसीदास, ज्यांचं रामचरितमानस फेमस आहे. रामचरितमानस तुलसीदासांचं, पहा, रामायण वाल्मिकी ऋषींचं आणि गीत रामायण ग दि माडगुळकरांचं, घोटाळा करायचा नाही. मग तुलसीदासांचे साहित्य परीक्षेला विचारले जातात. गीतावली, नियमावली, दोहावली, विनय पत्रिका आणि हनुमान चालीसा हे तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. तर अशा रीतीनं संत तुलसीदास, सूरदास हे सर्व अकबराच्या कालखंडामध्ये आणि अकबराच्या दरबारामध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. त्यांचं साहित्य जरी परीक्षेला आलं तरी तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. आपण साहित्या संदर्भाची माहिती पाहत असताना पुढचा भाग बघा की तवारीक नावाचा जो ग्रंथ आहे तो अकबराच्या कालखंडावरचा आहे, अकबराच्या कारकिर्दी संदर्भातचा आहे, तवारीक. ओके. त्याच्यानंतर पुढे पहा, अकबराने स्वतंत्र अनुवाद विभागाची स्थापना केली, आताच मी तुम्हाला सांगितलं. यातून मग महाभारत रामायणाचं फारसी भाषेत भाषांतर बदायुनीला सांगितलं होतं. खरं तर बदायुनीला ते आवडलं नव्हतं, पण सम्राटाचा आदेश पाळावा लागला. त्यांनी फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं. त्यापैकी महाभारताला रजम असं नाव दिलं, ज्याचा अर्थ होतो युद्धशास्त्र, युद्धशास्त्र. अशा रीतीने महत्वाचा मुद्दा आहे. पहा, अकबराच्या कालखंडामध्ये साहित्या संदर्भाचे जे प्रश्न येतात त्यामध्ये पुढे पहा, हाजी इब्राहिम सरहद्दी यानं अथर्ववेदाचं फारसी भाषेमध्ये भाषांतर केलंय. मुल्ला शाह मोहम्मद यानं राजतरंगिणी म्हणजे काश्मीरच्या राजांचे जे एक साहित्य आहे, प्राचीन साहित्य, त्या राजतरंगिणी या साहित्याचं फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अकबराचा मंत्री अबुल फजल यानं पंचतंत्र या साहित्याचं फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं. त्याचा भाऊ फैजी यानं लीलावतीचं फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं. हे साहित्य निर्मिती आणि अनुवाद फार महत्वाचा. हा एक प्रश्न परीक्षेला आला होता. पहा, अकबराच्या दरबारात चित्रकार कोणते होते, तर अब्दुल समद दसवंत बसावन हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध चित्रकार आहेत. यांचं नाव परीक्षेला आलं होतं म्हणून मी तुम्हाला इथं घेतलंय. पुढे त्याचबरोबर अकबराने स्वतंत्र ग्रंथालयाची स्थापना केली होती. पहा, स्वतंत्र अनुवाद विभागाबरोबर स्वतंत्र ग्रंथालयाची स्थापना. आणि आता एक महत्वाचा मुद्दा, अकबरानं अनेक धर्मातील चांगली चांगली तत्व एकत्र केली आणि एक नवी व्यवस्था, एक नवा धर्म उभारला होता. त्याला म्हणतात दिन ए इलाही. आणि या दिन ए इलाहीचा पैगंबर देवता म्हणून स्वतःची घोषणा केली होती अकबराची. मुख्य पुरोहित म्हणून अबुल फजल, त्याचा भाऊ फैजी आणि बिरबल अशा चौघांनीच हा धर्म स्वीकारला होता. दिन ए इलाही ही योजना किंवा या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी अकबरानं फारसं विशेष काय प्रयत्न केले नाही. आणि हा धर्म किंवा ही योजना स्वीकारणारे एकमेव हिंदू म्हणजे बिरबल किंवा महेशदास. आता अकबराच्या एवढा जवळचा आहे म्हटल्यानंतर तेवढं तर ऐकावं लागतं, मानावं लागतं. ओके, ही महत्वाची घटना आपण पाहिली. याच्या पुढे आपल्याला जायचे. पहा, हा हे तुम्हाला सांगितलंच काय, अबुल फजल, फैजी, बिरबल आणि शेख मुबारक या चौघांनी हा धर्म स्वीकारला होता. या चौघांनीच फक्त हा धर्म किंवा ही योजना स्वीकारलेली आहे. याच्या पुढे आपल्याला जायचंय. अकबराचे जे काही खास वैशिष्ट्य होते त्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य सुधारण्यासाठी पहा, गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली होती. हे तर तुम्हाला माहिती, शिखांचे 10 गुरु, त्यापैकी पहिले गुरु नानक, बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे पहा, या शीख गुरूंचा
आदर करण्यासाठी, शीख गुरूंचा आदर म्हणून अकबरानं पंजाब भागाला 1 वर्षाची सगळी कर सवलत देऊन टाकली होती. संपूर्ण कर सवलत देऊन टाकली होती. शेत सारा माफ केला होता असं त्याला म्हणायचं. बरं, अजून एक महत्वाचा मुद्दा काय, शीखांचं पवित्र मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणतं? सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिराचं जुनं नाव आहे हरसाहिबा. हे कुठे आहे? अमृतसर. तर अमृतसर या शहराची स्थापना केलेले शीखांचे 4थे गुरु गुरु रामदास आणि 5वे गुरु अर्जुन देव यांनी अमृतसर शहरामध्ये अकबराच्या काळामध्ये, अकबराच्या कालखंडामध्ये हरसाहिबा मंदिराची स्थापना केली, उभारणी केली आणि त्याला नंतर सोन्याचा मुलामा दिलाय. दॅट्स वाय सुवर्ण मंदिर. ओके, म्हणजे अकबराच्या काळामध्ये गुरु अर्जुन देव यांनी अमृतसर येथे सुवर्ण मंदिर किंवा हरसाहिब उभारणीला सुरुवात केली. हे सुवर्ण मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती, प्रसिद्ध आहे, फेमस आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये दहशतवादी तिथे आले होते, त्यावेळेसची ती घटना तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बर, सर्व धर्मातील चांगली तत्व गोळा करत असताना हिंदू धर्मातील तत्वांचा अभ्यास करण्यासाठी हे अकबरानं पंडित व देवी या 2 विद्वानांची नियुक्ती केली होती. हे सुद्धा नाव लक्षात राहू द्या. आपण पाहत आहोत मोगल साम्राज्य आणि मोगल साम्राज्यामध्ये अकबराचं साम्राज्य, 3रा मोगल सम्राट पाहत आहोत. त्याच्या संदर्भाची महत्वाची गोष्ट, मक्केच्या मशिदीची जी प्रतिकृती आहे दिल्लीमध्ये उभारलेली, ही दिल्लीतली मक्केच्या मशिदीची प्रतिकृती अकबराच्या काळामध्ये उभारलेली, अकबराच्या कालखंडामध्ये. अजून एक महत्वाचा मुद्दा जो मगाशी सांगितला होता, आता चित्रासह पहा. अजमेर येथे मोइनुद्दीन सलीम चिश्ती दर्गा उभारला. ओके, हे 2 इमारती परीक्षेला विचारल्या गेलेल्या आहेत. याच्या पुढे पहा, अकबराने काही शहरांची नाव बदलवली होती. 100% सहिष्णू असतं तर नाव बदलायचं काय विषय नाही, पण 100% नाही, थोडं कामा स्वार्थापुरतं सहिष्णुता स्वीकारली. मग पहा, अकबरानं प्रयागराज, या प्रयागराजचं अलाहाबाद नाव केलं होतं, आता परत प्रयागराज झालंय, मूळ खरं नाव दिलं गेलंय. पाटलीपुत्रचा पाटणा केले बिहारमध्ये, तसंच अजून वाराणसीचं बनारस आणि आग्र्याला स्वतःचं नाव दिलं होतं अकबराबाद. असे नामकरण सुद्धा परीक्षेला येतात, ते आजही वादात आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. आता अकबर काळातील मनसबदारी पद्धत प्रसिद्ध आहे. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये मनसबदारी पद्धत फेमस होती, तर अकबराच्या काळामध्ये, हा लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. त्यानंतर पहा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं अकबराने आपल्या राजधानीत बदल केला होता. दिल्लीवरून फतेपूर सिक्रीवरून लाहोर, लाहोरहून आग्रा आणि आग्र्याला असतानाच अकबराचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून अकबराची कबर आग्र्यामध्येच असणार आहे. साहजिकच तिथंच मृत्यू झालाय. आग्र्यात कुठं? सिकंदर आहे या ठिकाणी. दक्षिणेकडचं सिकंदराबाद, हैदराबादचं जुळं शहर सिकंदराबाद ते नाही, आग्र्यामधलं एक उपनगर आहे सिकंदरा, त्या ठिकाणी अकबराची कबर आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे काय इथं सांगितलंय. कधी? 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. खरं तर असं सांगितलं जातं, 1601 मध्ये आशीरगडची मोहीम सुरू केली आणि त्याच वेळेस मुलानं बंड केलं. अकबराला टेन्शन आलं असणार, हा नवसानं झाला, याच्यासाठी काय काय केलंय, याला मोठं केलं, मी सगळं साम्राज्य याच्यासाठी उभा करतोय आणि हा माझ्या विरोधात जगतोय, माझ्या विरोधात बंड करतोय. करायचं कुणासाठी आणि कशासाठी? फ्रस्ट्रेशन मध्ये गेलाय सम्राट, टेन्शन मध्ये गेलाय, फ्रस्ट्रेशन. चांगले जातात तर याचं काय? आणि त्याच टेन्शन मध्ये खचून अकबराचा इथं आग्र्यामध्ये 27 ऑक्टोबर 1605 रोजी मृत्यू झाला. तिथंच त्याची आग्र्यातील सिकंदरा या ठिकाणी कबर आहे. झाला. अशा रीतीचा हा सर्वात जास्त कालखंड राज्य करणारा हा मोगल सम्राट, 3रा मोगल सम्राट आपण पाहिला आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो काय, अशा प्रकारचं GS, अशा प्रकारच्या लेक्चरच्या माध्यमातून, ते रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर, एक टॉपिक संपला की त्यावर सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची टॉपिक टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवण्यासाठी, त्याची PDF, त्या टेस्टचं विश्लेषण, अशा प्रकारचा परफेक्ट 1 नंबर कोर्स जर पाहाल तर सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा आउट ऑफ गुण मिळवाल. आणि अशा प्रकारचा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर शेळके मास्टरमाइंड अकॅडमी नावाचे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि त्यामधून हा कोर्स जॉईन करा. मग तुम्हाला GSचा काय किंवा एखादा संपूर्ण पोलीस भरती असेल किंवा संपूर्ण तलाठी म्हणजे सर्व विषयांचा कोर्स जरी जॉईन करायचा असेल, अशाच प्रकारचे लेक्चर, अशाच प्रकारच्या टेस्ट, हे सगळं परिपूर्ण मिळणार आहे. आणि म्हणून
1 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, गेल्या 18 वर्षापासून आपल्या निकालामध्ये खंडच पडलेला नाही. महाराष्ट्रात प्रत्येक परीक्षेमध्ये जो जो कोर्स घेत आहोत त्यामध्ये आपण टॉपचा निकाल लावत आहोत. आणि म्हणून पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. जॉईन करू शकता. आपण काय पाहिलं एका मिनिटामध्ये आपण पाहूया. आज आपण 3ऱ्या मोगल सम्राटाचे जीवनचरित्र पाहिलं. मग त्याचं जीवनचरित्र पाहत असताना जन्मापासून जन्म झाला, त्याच्यानंतर मग लाहोरचा सुभेदार, मग हुमायूनचा मृत्यू, मग राज्याभिषेक झाला. इथं बैरम खानाबद्दलची माहिती, तो राज्याभिषेक झाला त्यावेळी संपूर्ण त्याच्या राज्याची परिस्थिती, मग हेमूचं आक्रमण, हेमूचा विजय, मग पानिपतची दुसरी लढाई, ज्या लढाईमध्ये हेमू मारला गेला, अकबर विजयी झाला. पानिपतच्या लढाईनंतर बैरम खानाला पालकत्वावरून काढून टाकलं आणि बैरम खानाचा कायमचा कार्यक्रम. नंतर लग्न झालंय, लग्नानंतर गुजरात विजय आणि फतेपूर सिक्री बुलंद दरवाजा, मग इबादत खाना पाहिला, हळदीघाटची लढाई पाहिली, कुंभलगड राजधानी पाहिली. हे हळदीघाटची लढाई आपण शिकलो. यानंतर नगरची मोहीम आपण पाहिली, त्यानंतर आशीरगडची शेवटची मोहीम आपण पाहिली, अकबराचे महत्त्वाचे निर्णय आपण पाहिले, अकबराचं नवरत्न मंडळ आपण पाहिलं, अकबराचं साहित्य निर्मिती, अनुवाद विभागासंदर्भाच्या ह्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. दीन-ए-इलाही नावाचा नवा धर्म, त्याचबरोबर अकबरानं शिखांसंदर्भाचं धोरण, सुवर्ण मंदिराची उभारणी या संदर्भाची माहिती पाहिली. अकबराच्या कालखंडामध्ये उभारलेल्या या महत्त्वाच्या इमारती पाहिल्या. अकबरानं बदलवले काही शहरांची नावं पाहिले. त्यानंतर अकबराची मनसबदारी पद्धत आणि अकबराच्या राजधानी बदल करता करता कशा रीतीनं अकबराचा मृत्यू झालेला आहे हे सुद्धा आपण पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. मात्र अशा प्रकारे प्रत्येक टॉपिक, प्राचीन इतिहास असो, मध्ययुगीन असो, आधुनिक असो, जगाचा असो, भूगोल असो, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, बालमानसशास्त्र असू द्या, इंग्लिश असू द्या, गणित, बुद्धिमत्ता, प्रत्येक विषय आपण असाच परफेक्ट मध्ये शिकणार आणि असाच टॉपचा निकाल लावणार. धन्यवाद. थँक्यू.